लोहा तालुका. येस. तर आरोग्य फॅमिलीमध्ये तुम्ही काय हेल्थ चॅलेंजेस घेऊन आले होते? तर खूप मला प्रॉब्लेम झाले होते बॉडीमध्ये माझ्या. ओके, काय काय झालं ते सांगा? प्यारलेचा अटॅक, शुगरचा अटॅक, चरबीचा अटॅक, 3 अटॅक. बीपी आणि थायरॉइड. थायरॉइडची किती एमजी ची गोळी चालू होती तुम्हाला? ते मी शिकलेली नाही, मला गोळ्या दिल्या त्या मी घेत होते साहेब. मला अशा लिहू दिल्या होत्या. मला सकाळी 6 गोळ्या, संध्याकाळी 6 गोळ्या, दुपारी 2 गोळ्या होत्या. तर हे किती दिवसापासून गोळ्या खात होते तुम्ही? सर मी 2 वर्षापासून ह्या गोळ्या खात होते मी. शुगर किती होती तुमची शुगर? शुगर मला सुरुवातीला 650 शुगर होती सर. मी आयसीयू मध्ये ऍडमिट होते 9 दिवस. 650 शुगर? हो. हे तुम्हाला कधी कळालं 650 शुगर झालेलं? चक्र येऊ लागल्या सर मला. आणि इथं आमचे बारहामीचे डॉक्टर 8 दिवसाला 15 दिवसाला मी बाटलला येत होते, तेव्हाच मला उभं राहता येत होतं, काही घरातलं करता येत होतं. 3 महिने तर पाय अशी घसरूच घरामध्ये काम केले मी. ओके. हे शुगर तुम्हाला 600 शुगर होती, तर हे कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले बरं? प्रयत्न खूप केले सर. लिंबाचा पाला कुटून पिवा, नाही पिवा, डॉक्टरच्या गोळ्या पिवा, आणि म्हणलं तेच काही जे म्हणेल ते शुगर साठी मी प्रयत्न केले, पण मला शुगर मध्ये काहीच फरक झाला नाही. जेव्हा ऍडमिट केलं तेव्हा 350 शुगर आली. ओके. तर दवाखान्यामध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला 600 शुगर होती, तिथं ऍडमिट केल्यानंतर पुन्हा तिथल्या सारे ट्रीटमेंट तुम्हाला म्हणजे 350 वरती आले. ओके. हो. आज किती आहे तुमची शुगर? आज माझी शुगरच नाही, गायबच झाली. ओके. तर गोळीच्या गोळ्या नाही, गोळ्या बंद केल्या सर. डॉक्टरला सांगल्यानं गोळ्या बंद केल्या. 3 महिने झालं मला गोळी कोणतीच नाही आता. डॉक्टरच्या सल्ल्याने गोळी बंद केली का स्वतः मनाने केली? नाही, डॉक्टरच्या सल्ल्यानं फायली नेऊन दाखविल्या, तपासण्या केल्या सगळ्या आणि गोळ्या बंद केल्या. थायरॉइडचं काय पोझिशन आहे सध्याला? थायरॉइड तुमचं? मला थायरॉइडही कमी झालं माझं, प्यारलेचा अटॅकही कमी झाला, आणि ते शुगरचा अटॅक आला होता त्यात तुम्हाला काहीच नाही, ते बी कमी झालं. गोळ्या पूर्ण टोटल कमी झाल्या. माझ्या 3 महिने झाले मी कोणतीच गोळी घेईना झाली. सरच्या त्या डॉक्टरच्या सल्ल्यानंच गोळ्या पूर्ण बंद झाल्या. मला सांगा, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण राहते? किती सदस्य आहेत तुम्ही फॅमिलीमध्ये? आम्ही 3घच, आमची सासूबाई, आमचे मालक आणि मी. बरं. तुमचे मुलं वगैरे काय करतात? माझे मुलं 2 मुलं आहेत. एक मुलगा इंजिनिअरिंग झाली, त्याची डिग्री झाली, ते तयारी करतो, परीक्षा देतो, नांदेडला राहतो. आणि एक मुलगा पोलीस आहे नागपूरला, एक मुलगी औरंगाबादला पोलीस आहे, एक मुलगी नांदेडला पोलीस आहे, एक मुलगी पीएचडी करायली, शेवटचं वर्ष औरंगाबादलाच आहे. म्हणजे पीएचडी करायला लागले? एक मुलगा इंजिनियर, एक मुलगा पोलीस, दुसरी मुलगी पोलीस, पुन्हा तिसरी मुलगी पोलीस, आणि एक पीएचडी करते. म्हणजे तुमची इंजिनियर फॅमिली आहे. आणि 3 मुली आहेत, 2 मुलं आहेत. ओके. तर हे तुम्ही ज्यावेळेस हे आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झालात आणि तुम्ही हे सारे एक्सरसाइज वगैरे करत होते, त्यावेळेस तुमचे ते मुलांनी वगैरे काय सांगितले तुम्हाला? हे चांगलं आहे करा म्हणले की काय म्हणले? मुलींना माझ्या ड्रेस घेऊन दिले, बुट घेऊन दिले, मुलांना कपडे घेऊन दिले. म्हणला आई हे लय करायला चांगलं झालं. म्हणला माझा मुलगा जॉईन झाला, माझी मुलगी जॉईन झाली. ओके. तर आजच्या दिवशीपर्यंत तुमचं काय म्हणजे हेल्थ चॅलेंजेस तुमचं सारं म्हणजे ओके झालंय का अजून काही आहे? सर ओके झाले. मी 6 एकर सोयाबीन हात कोळप्यानं आम्ही दोघा नवरा बायकोनं कोळपिले 6 एकर सोयाबीन. क्या बात आहे, बहुत ही बढ़िया. वाव, व्हेरी नाईस. एकदा मॅडम साठी एकदा जोरदार क्लॅपिंग करायचे सर्वांनी. पाहू शकताय, स्वतः 6 एकर सोयाबीन स्वतः हाताने कोळपलेला आहे त्यांनी. खूप सुंदर. आणि ज्यावेळेस तुम्हाला हे सारे हेल्थ चॅलेंजेस होते त्यावेळेस काय म्हणजे एवढं काम करू शकता का तुम्ही? सर मी 2 वर्ष बेडवर होते. 2 वर्ष मला चालता येत नव्हतं. माझ्या
शेताला हाताला पकडून न्यायचं मला. असं चला येत नव्हतं, उठा येत नव्हतं. एवढ्या मुंग्या हातापायानं भरत होत्या, माझ्या डोक्यामध्ये त्रास. मी तर एवढी कंटाळून गेलते सर, ह्या 2 वर्षाच्या खाली मी आत्महत्या करायचा सुद्धा विचार केला होता सर. काय सांगू, माझी लई स्टोरी भारी आहे. एवढे हेल्थ चॅलेंजेस घेऊन तुम्ही जीवन जगत होता, आत्महत्या करण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न केला होता. म्हणजे हो सर. ऑल फॅमिली मेंबर, एखादी व्याधी जर माणसाला जडली तर जीवन हे जगणं नकोसं वाटतं. तर हेल्थ चॅलेंजेस झाल्यानंतर माणसाला असा विचार येतात, परंतु हेल्थ निरोगी ठेवण्यासाठी जर माणसाने प्रयत्नशील राहिले तर तो माणूस तशा विचाराकडे वळत नाही किंवा ते विचार डोक्यामध्ये येत नाहीत. तर मला सांगा, आज तुम्ही खुश आहेत? एकदम खुश आहे सर मी, की एवढी खुश आहे. माझं सोयाबीन मी हातानं कोळपिलं तर सोयाबीन माझं असं दिष्ट लागायचं, फोटो काढायचंय. मी आनंदला कितीच वेळा म्हणलं चल माझ्यासोबत, माझी व्हिडिओ बनव. मी लय कोळपाले म्हणलं, दिवस दिवस आम्ही दोघं कोळपिता, मालक आणि मी. क्या बात आहे, क्या बात आहे. आता जीवन जगावंसं वाटतंय का नकोसं वाटतंय? सर आता मला लय की मी लय इच्छा आहे माझी, मला देवानं सुख ठेवा. मी लय ही वर्कआउट सोडणार नाही आणि मी लय सुंदरही दिसते आणि मी चलायला फिरायला बी चांगलं वाटतं मला. आणि काम करायला एवढी एलर्जी येते, मी थकतच नाही काम करायला. हा सारा बदल तुमच्यामध्ये कशामुळे झाला असं वाटते तुम्हाला? बदल झाला सर, आपले 20% वर्कआउट, 80% संतुलित, जगातला नंबर 1 आहार. ते खरंच जगातला नंबर 1 आहार तर नंबर 1 आहारच आहे सर. क्या बात आहे, क्या बात आहे. आमच्या कोचचं मार्गदर्शन, आनंद गोडबोले, सुरेश गोडबोले यांचं मला मार्गदर्शन झालं, म्हणूनच मी ह्या ठिकाणी तुम्हाला बोलायला बसलेली आहे. ते आनंद गोडबोले सर आणि सुरेश गोडबोले सर हे तुमचे कोण हो नात्याने? नात्याने आनंद गोडबोले पुतण्या आहे आणि सुरेश गोडबोले पुतण्या आहे माझा. ज्यावेळेस त्यांनी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्यावेळेस तुम्ही त्यांचं ऐकलं होतं का? नाही सर, आनंदचं तर 3 महिने ऐकत नाही. मग सुरेश म्हणला, काकू तुम्ही रोजच असं चलल्या बाटला लावायला 8 दिवसाला 4 दिवसाला आणि बेडवरच झोपायल्या आणि रोडलाच ओटा मोठा बनवलेला आहे, त्या ओट्यावर बसतात सगळे. मी बेडवर पडलेलीच असते नेहमीच, असं झोपूनच राहायची, बोलायची. तर म्हणायचे कोण्या तरी वैदापाशी जाय, कोणाला तरी दाखव, गंगला जाय, कोण्या देवाला जाय. मी कुठं जात नव्हते सर. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदा मॅडम साठी जोरदार क्लॅपिंग करायचे सर्वांनी. पाहू शकताय, एका खेडेगावातील व्यक्ती आहे ते, त्यांना एवढे हेल्थ चॅलेंजेस होते आणि आरोग्य फॅमिली मध्ये आल्यानंतर एवढा सुंदर असा बदल त्यांच्यामध्ये झाला. ते स्वतः म्हणतात की मी दिसायला पण सुंदर दिसत आहे. तर यस, थँक्यू. आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. नेक्स्ट मंथ मध्ये अशाच पद्धतीने आपण आपल्याला एक्सरसाइज गाईड करायचे, अनुभव शेअर करायचे. यस, थँक्यू. धन्यवाद सर. यस यस, क्या बात है, बहुत ही बढ़िया. यस, सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ सकाळ.